नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीता गद्रे लिखित वन पेज वॉर्निंग शुअर ही कथा. गौतमी माझ्याकडे अशी दुपारचीच आली. त्या दिवशी रविवार होता. मला सुट्टी होती. दिवसभर काम करून मी थकले होते. खरं तर प्राचीबरोबर मला पत्ते खेळायची इच्छा नव्हती, पण तिला मे महिन्याची सुट्टी होती. दिवसभर ती अगदी बोर होऊन जायची. तिचा वेळ जावा म्हणून मी पत्ते खेळत होते. सुट्टीचा सदुपयोग कसा करावा किंवा सुट्टीत जोपासायचे छंद असल्या लेखांचा आणि भाषणांचा काहीही उपयोग होत नसतो हे मला अनुभवांती समजलेलं होतं. 4-8 दिवस छंदबिंद जोपासून मुलं पुन्हा यथेच्छ बोर होतात आणि मग आईलासुद्धा बोर करतात. थोडक्यात प्राचीची इच्छा होती मी तिच्याबरोबर पत्ते खेळावेत. तिने मला बसवलंच. आपली आई नोकरी करते. ती सोमवार ते शनिवार ऑफिस आणि घर करून थकून जाते. स्त्रीमुक्तीच्या नव्या नियमानुसार तिला रविवारी हक्काची सुट्टी हवी, काही रिक्रिएशन हवं. या कशाची त्या मूर्ख अजाण मुलीला जाणीव नव्हती. प्राचीच्या मैत्रिणी आणि मी बदाम 7 हा डाव खेळत होतो. प्राचीच्या हातात आता एकच पान राहिलं होतं. ते पान छातीशी कवटाळत ती आनंदानं ओरडली, वन पेज वॉर्निंग शुअर. एक पान लावलं की आपण सुटणार याचा किती आनंद झाला होता तिला. तिच्या मैत्रिणींना असूया वाटली होती. प्राचीचा आनंद, त्या दोघींची असूया, वैषम्य खुल्ला उघड केलेलं होतं त्यांनी. माझ्या मनात आलं भावनांचा किती उत्कट आविष्कार. त्यामुळेच यांचं जीवन किती ताजं, नवीन, टवटवीत. आणि मी किती तटस्थपणे पत्ते खेळत होते. सुटलीस का? बरं झालं, वाट ग तू, असं म्हणत मी थंडपणे पानं खाली टाकली. किती आलिप्तपणा. 12-15 वर्ष तेच आयुष्य जगून निमूटपणानं चाकोरी स्वीकारणारी मी. माझ्या भावना किती बोथट, बधीर, भावनिक मांद्य. वन पेज वॉर्निंग शुअर प्राची असं ओरडली आणि त्याच वाक्याला गौतमी दारात उभी होती. प्राची जे वाक्य बोलली ते इंग्रजी होतं हे तिला कळलं होतं. तिने प्राचीकडे आदराने पाहिलं. ती थोडी बावचळली होती, घाबरली होती. मी तिला नाव विचारलं, तिने सांगितलं. काम विचारलं, ती म्हणाली, साहनेबाईंनी पाठवलं आहे. तुम्हाला कामाला मुलगी हवी ना? मला त्या म्हणल्या का तू जा, माझं नाव सांगून कामाला राहा. मला विलक्षण आनंद झाला. एकदम सुटल्यासारखं वाटलं मला. मला कामवाल्या मुलीची फार गरज होती. माझी आधीची मोलकरणी निघून गेली होती आणि गेले 8-10 दिवस धुणं भांड्यासकट घरचं सगळं काम मी करत होते. मी गौतमीला चहा करून दिला आणि दुसऱ्या दिवशी कपडे लत्ते घेऊन माझ्याकडेच राहायला यायला सांगितलं. म्हटलं, उद्या येताना आईला बरोबर घेऊन ये, मला तिच्याशी बोलायचं आहे. मला आई नाही आहे. मी क्षणभर स्तब्ध झाले. वडील आहेत की? मग त्यांना घेऊन ये. ते नाही येणार. का बरं? हो, त्यांना कामावर जायचं असतं. काय करतात ते? पिठाची गिरण आहे. मग गिरणी बंद झाल्यावर यायला सांग. अहो, गिरण बंद झाल्यावर ते जातात प्यायला. रात्री लय उशिरा घरी येतात. मी पुन्हा स्तब्ध. भावंड किती आहेत? 5 आहेत. तुझ्याहून लहान का मोठी? 2 मोठ्या बहिणी आहेत, मी मधली. आणखीन एक बहीण आणि एक लहान भाऊ आहे. ते गिरणीवाल्यानं स्वतःचं नाव लावण्यासाठी कुणी मिळावा म्हणून आणि आपल्या संपत्तीचा वारस म्हणून
आणि दारू पिऊन लिव्हर खराब झाल्यानं मृत्यू आल्यावर प्रेताला अग्नी द्यायला पुत्र हवा म्हणून त्या पुत्राआधी 4 मुली जन्माला घातल्या होत्या. हे उघड होतं. बहिणी काय करतात? एकीचं लग्न झालं, दुसरी गेली पळून. कुठे काय माहिती, 4-5 वर्ष झाली की. तिचा शोध घेतला का? नाही. गौतमी दुसऱ्या कोणाची तरी हकीकत सांगावी त्याप्रमाणे स्वतःची हकीकत सांगत होती. खूप दुःख सोसल्यानंतर येणारा तटस्थपणा, कोडगेपणा, निर्विकारपणा. बर, उद्यापासून कामाला ये. येईन की. तिच्या डोक्यात उवा झालेल्या दिसत होत्या. तिला ओवांचं औषध देत मी म्हटलं, हे लाव, उद्या डोकं स्वच्छ करून ये. गौतमी दुसऱ्या दिवसापासून कामावर यायला लागली. आल्याबरोबर तिने जाहीर केलं, रात्री इथं राहायला बापूंची परवानगी नाही. का बरं? रात्रीचा स्वयंपाक मी पाहिजेल ना करायला तिथं. बरं, तुमच्याकडे 9 वाजता कामाला यायला जमणार नाही. का बरं? आणखीन 4 घरची धुणी भांडी करते मी, ती करून इथं यायचं म्हणजे उशीर होतो ना. मी गौतमीकडे निरखून पाहिलं. जेमतेम 10-12 वर्षांचं वय असेल. छातीवर अगदी अस्पष्ट गोलाई उमटायला लागली होती. काळाकुट्ट रंग, बाकी शरीरभर नुसती हाडं. चालेल ग, ती कामं उरकून ये. नोकरी करणाऱ्या कोणत्याही सर्वसामान्य गृहिणीप्रमाणे मी नमतंच घेतलं. गौतमी येत राहिली, कामं करत राहिली. मी नियमितपणे कामावर जायला लागले. प्राचीशी ती खेळायची. प्राचीलाही कंपनी मिळाली. एकूण सगळं सुरळीत सुरू झालं. एकदा मी कणिक मळत होते. सतत 16 वर्षांचा अनुभव, त्यामुळे कणिक मस्त मळली जात होती. काही झालं तरी एक्सपिरियन्स काउंट्स. एकीकडे कुकर फुसफुसत होता आणि माझे हात कणकेत बरबटलेले. म्हणजे सगळं काही नॉर्मल आणि रीतीनुसार. अचानक मला आठवलं, सामानाची यादी वाण्याकडे आज इन एनी कंडिशन टाकायलाच हवी होती. कालच भांडं न लपवता शेजारणीकडनं साखर उसणी आणली होती. पुन्हा उद्या आणायची म्हणजे घरात नाही लक्ष, सारखं उसणं मागती, यांना नोकऱ्या करायला पाहिजे, हे ऐकून घ्यायचं. गौतमीला मी म्हटलं, गौतमी, कागद पेन घे त्या टिपॉयवरचं आणि यादी कर. बाय द वे, मी जरी नोकरी करत असले तरी घरातलं ॲडमिनिस्ट्रेशन फर्स्ट क्लास आहे माझं. सुई, दोरा, कात्री, पेन, पॅड यांच्या जागा ठरलेल्या आहेत आणि नवऱ्यानी आणि मुलींनी इकडं तिकडं टाकलेल्या या वस्तू मी जागच्या जागी ठेवत असते. गौतमी, मी यादी सांगते, पटपट लिही, मी कामात आहे. गौतमी जागची हल्ली नाही. तुला ऐकू येत नाही आहे का? गौतमी गप्प. अगं कागद घे, उठ. काम ऐकत नाहीस? तरीही गौतमी शांत. गौतमी, अगं तुझ्याशी बोलतीये मी. नवीन मानसशास्त्रीय नियमानुसार मुलांना शाळेत मारत नाहीत. तसाच काही नियम मोलकरणींच्या बाबतीत नाही ना? नाही, म्हणजे मोलकरणी संघटनाध्यक्षांनी कृपया खुलासा करावा. मनात येऊन गेलं. गौतमी, माझं डोकं तापलं आहे. आत्ताच्या आत्ता चालती हो. मला डिसओबिडियन्स अजिबात खपत नाही. बाईंनी काहीतरी इंग्लिश शब्द वापरलाय. आता काय बरं करावं? शिविते नाही ना दिली? तिच्या पुढ्यात कागद पेन आपटत मी म्हटलं, कर यादी. मी आता तो प्रेस्टिज इश्यू केला होता. ती ढिम्म बसून राहिली. उद्यापासून कामावर येऊ नकोस, चालती हो. मोलकरणी नसल्यामुळं वाटणाऱ्या असुरक्षितपणाची पर्वा न करता तिला कामावरून काढून टाकण्याचा जो बाणेदारपणा आणि धैर्य मी दाखवलं, त्याला तोड नाही. गौतमीच्या डोळ्यात चक्क पाणी. अहो बाई, मला लिहिता वाचता येत नाही हो. मी आवाक.
मी तिला किती रागावले विनाकारण. तिला लिहाय वाचायला कदाचित येत नसेल हे माझ्या लक्षात कसं नाही आलं. 1 मिनिट मी विचार केला आणि मग म्हटलं, शाळेत जाशील? तिने अविश्वासानं माझ्याकडे बघितलं. मी तिला म्हणाले, शाळेत जा, लिहाय वाचायला शिक. हे बघ, तुझ्या शिक्षणाचा खर्च मी करीन. हल्ली मुलींना फी पडतच नाही, वरचा खर्च मी करेन. मी जाईल, पण माझ्या वडिलांना सांगू नका. अगं, त्यांना न सांगून कसं चालेल? शेवटी ते तुझे वडील आहेत. बरं, मग सांगीन. हे बघ, उद्यापासनं घरी लवकर उठ. शाळा शिकायची आहे ना, मग तुला त्रास सोसलाच पाहिजे. कष्ट केल्याशिवाय चांगली गोष्ट मिळत नाही. लवकर उठून कामं कर. माझ्याकडे पाणी मीच भरीन, केरही मी काढीन. तू फक्त धुणं भांडी करून शाळेला जा. बरं चालन की, गौतमी आनंदानं म्हणाली. घरचं पाणी भरून, केरवारे करून, 4 घरची धुणी भांडी करून गौतमी खूप उशिरा यायची. शाळेत उशिरा पोचायची. या गोष्टीला तिचा इलाज नव्हता. मी मुख्याध्यापकांकडे गेले, त्यांना गौतमीची केस सांगितली आणि रोज तिला 1 तास शाळेत उशिरा यायची परवानगी त्यांच्याकडनं घेतली. गौतमी शाळेत जायला लागली. पहिलीत बसली. आमच्या घरात रुळली, रमली. TV बघायला लागली, कॅरम खेळायला लागली. बुद्धिबळातल्या सोंगट्यांची नावं तिला माहीत झाली. तिला पत्ते ओळखता यायला लागले. सुट्टीच्या दिवशी ती प्राचीबरोबर 7-8 आणि भिकार सावकार खेळायला लागली. एक दिवस मुख्याध्यापकांनी मला एक चिठ्ठी पाठवली. गौतमीची प्रगती समाधानकारक नाही आहे. अभ्यासात तिचं लक्ष नाही आहे. मुख्य म्हणजे ती वर्गात झोपते. मी गौतमीला विचारलं, तू वर्गात झोपतेस? अगं, झोपलीस तर काय शिकणार तू? कपाळ. तुला शाळा म्हणजे काय नुसती मजा वाटली का? का झोपतेस तू? अहो, लई झोप येते मला. मी रात्री झोपते ना तेव्हा 12चे टोल पडलेले असतात. बापू रोज घरात दारू पिऊन येतात, बडबड करतात. रागात असतील तर मारतात बी. दिवसभर काम करून अंग दुखत असतं. रात्री कंबर पाठ दुखायला लागते. आणि आता तर बापू एका बाईला पण घरी घेऊन येतात. मी प्राचीला बाहेर पेटाळले. प्राचीने जे ऐकूही नये असं मला वाटत होतं ते सगळं भयंकर आयुष्य प्राचीच्याच वयाची गौतमी जगत होती. तिच्या समस्येवर माझ्याजवळ उत्तर नव्हतं. नव्हतं कसं? होतं की. मी तिला म्हटलं, तुझी झोप पुरी होत नाही आणि तू दमतेस पण. तू तुझी 2 कामं सोड म्हणजे बरं पडेल. आणि तुला मी औषधं टॉनिक देत जाईन. भरपूर जेवत जा आमच्याकडे. तुझी तब्येत सुधारली की तुझी पाठ दुखणार नाही. अहो, पण कामं सोडली तर पैसे बुडतील ना. मी तुझा पगार वाढवीन. कामं सोड. गौतमी काही बोलली नाही. मी पगार वाढवला. तिने कामं सोडली की नाही कोणास ठाऊक. ते कन्फर्म करायला मला कुठे वेळ होता. एक मात्र झालं, गौतमी वर्गात झोपेनाशी झाली. तिचं गणित चांगलं होतं असं बाईंनी एकदा रस्त्यात सहज भेटल्या होत्या तेव्हा सांगितलं. एकदा एका रविवारी मी तिला म्हटलं, गौतमी, तुझं बालभारतीचं पुस्तक आण, मला वाचून दाखव बरं. गौतमीने पुस्तक काढलं. ती वाचायला लागली. कमल छत बघ, जगन छत बघ, आबय छत बघ, शरद छत बघ. माझं मन उसंबळून आलं. गौतमी अस्खलितपणे वाचत होती. मला तिचं कौतुक वाटलं. ती वाचतच राहिली आणि ते घडलं. पुस्तकाचं एक पान दुसऱ्या पानाला चिकटलं होतं, त्यामुळे ते उलटायला तिला वेळ लागला.
तेवढ्यात प्राचीने तिला हाक मारली म्हणून तिचं लक्ष प्राचीकडे गेलं. पान उलटायचंच राहिलं होतं तरी गौतमी पुढचा धडा वाचतच होती. शरद ऊस बघ, अबबबब ऊसच ऊस, जगन ऊस आण. मी सावध झाले, निराशेही झाले. गौतमी धडा वाचत नव्हती, ती तो म्हणत होती. वर्गात अनेकदा ऐकून तो तिला पाठ झाला होता. मी माझी नाराजी लपवत म्हटलं, पाटी आण आणि हा धडा मला लिहून दाखव. तिनं पुस्तकात बघून तो धडा लिहिला. तिच्या पाटीवर मागच्या बाजूला क हे अक्षर काढून मी विचारलं, हे कोणतं अक्षर आहे? तिला ते ओळखता आलं नाही. पुस्तकात बघून तिने धडा लिहिला होता म्हणजे अक्षरांची चित्र तिने काढली होती. तिला धडा काढता येत होता, म्हणता उर्फ वाचता येत होता, पण वर्णाक्षर ओळखता येत नव्हतं. कमलमधल्या क पासून, म पासून, ल पासून तिला दुसरे शब्द तयार करता येत नव्हते. पुढे म आणि ल नसतील तर तिला सुट्टा क सुद्धा कळत नव्हता. तिला नुसती शब्दाक्षरं कळली होती, त्यांचं उपयोजन तिला करता येत नव्हतं. आता माझं काम आणखीन वाढलं होतं. दररोज संध्याकाळी अर्धा तास मी आणि प्राची तिचा अभ्यास घेऊ लागलो. माझा नवरा ऑफिसातून आल्यावर स्वतः चहा करून घ्यायला लागला, मलाही करून द्यायला लागला. मीही बायकोला स्वातंत्र्य देतो हे सांगायला, ती मुक्त आहे असं स्वतःशी समजायला आणि सुशिक्षित स्त्रियांच्यात ऑफिसातल्या लिपस्टिक गर्ल्समध्ये हे डिक्लेअर करायला त्याला अतिशय आवडतं. गौतमीचं गणित चांगलं होतं. मी तिच्या वयाची असताना माझं होतं त्यापेक्षा चांगलं. थँक गॉड. गौतमी वॉज नॉट नोईंग धिस. आता तिची भाषाही सुधारली. म्हटलं बरं झालं. एक दिवस पुन्हा मुख्याध्यापकांची चिठ्ठी आली. ती अशी की पालकांनी म्हणजे गौतमीच्या पित्यांनी मुख्याध्यापकांना भेटावं. गौतमी शाळेत गैरहजर असते. ती कामावरही 2 दिवस आली नव्हती. मी म्हटलं असेल आजारी बिजारी. मला तिचं घरच ठाऊक नव्हतं, त्यामुळे घरी जाऊन चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता. पण शाळेत ती गैरहजर का? आता काय झालंय? मी पुन्हा वैतागले. गौतमीचा पालक शुद्धीत असेल तर ना मुख्याध्यापकांना भेटणार. त्याला मुख्याध्यापकांची ती चिठ्ठी वाचता तरी येणार होती का? म्हणजे मलाच जाणं आलं. दुसऱ्या दिवशी गौतमी कामावर आली. मी तिला म्हटलं, शाळेत का जात नाहीस ग? ती घाबरली. हे मला कसं कळलं हे तिला समजेना. अगं शाळेत गैरहजर का असतेस तू? मला शाळेत गेलं की गरगरतंय आणि डोकं बी दुखतंय, पोट बी दुखतंय. अगं मग हे मला का नाही सांगितलंस तू? जंत झाले असतील पोटात. आज रात्री औषध घे, उद्या बरं वाटेल हो. गौतमी क्षणभर थांबून म्हणाली, बाई अहो मी नाही जाणार शाळेत. बाई खरंच नाही जाणार हो मी शाळेत. झक मारली आणि तुला शाळेत घातलं. तुला गरज आहे म्हणून तू शिकतीयस, माझ्यावर उपकार नाही करत. जाऊ नको शाळेत, राहा तशीच. संधी मिळूनही तू त्याचा फायदा करून घेणार नाहीस, तशीच पिचत राहशील तू तुझ्या त्या झोपडपट्टीत. गौतमीने आवंडा गिळला. डोळ्यातलं पाणी परतवत ती म्हणाली, अहो बाई वर्गात बसायची मला लय लाज वाटते हो.
बाकीची मुलं लय लहान आहेत, मी एकटीच मोठी, मला सगळे चिडवतात. मी वर्रमले, भानावर आले. मला ही तिची अडचण आधीच समजायला हवी होती. लहान मुलांच्या वर्गात बसताना तिला ऑकवर्ड होत असणार, नक्कीच. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जात असणार. तिच्याकडे बघून इतर मुलं कुजबुजत असणार. मी तिला म्हटलं, हे बघ, इतर मुलांच्यात तू मोठी दिसतेस कारण तू मोठी आहेसच. त्याला काय करणार? तू लहानपणी शिकली नाहीस, मुळातच उशिरा शाळेत गेलीस, म्हणून असं झालं. आता कितीही लाज वाटली तरी काही उपयोग नाही. चिडवू देत ना मुलं, आपण लक्षच द्यायचं नाही. तुझ्या घरात कुणीच तुझ्यासारखं शिकलेलं नाही आहे. तू शिकतेस म्हणजे त्यांच्यापेक्षा शहाणी आणि हुशार होशील की नाही तू? मग सगळे म्हणतील, वा, गौतमीची ऐट आहे, तिला लिहिता वाचता येतं. त्यावेळी तुला किती आनंद होईल सांग. गौतमीला ती कल्पना, ते स्वप्न फारच आवडलं. ती हसली, लाजली. जाशील ना उद्यापासनं शाळेत? हा, जाईन की. शाब्बास. तू पहिली पास झालीस ना की मी तुला अमिताभचा सिनेमा दाखवेन. नाही ना ग, मी लय बघितले व्हिडिओवर. बरं, मग काय देऊ? मला कलर पेटी द्या. मला चित्र रंगवायला लय आवडतात. मीच वर्गात सगळ्यात चांगली चित्र काढते. अगं देईन की, मी आनंदाने म्हटलं. मी शाळेत गेले. मुख्याध्यापकांना गौतमीची अडचण समजावून सांगितली. तिच्या गैरहजेरीचं कारण त्यांना पटलं. ते म्हणाले, बाई, तुम्ही तिच्यासाठी इतकं करता, तर सावित्रीबाई फुले दत्तक योजनेखाली तिला दत्तक का घेत नाही तुम्ही? काय गरज आहे वेगळं दत्तक घ्यायची? ती मला मुलीसारखीच आहे. तरी पण घ्याच तुम्ही. का? हा फॉर्म घ्या, इथे सही करा. अहो, कसला फॉर्म आहे हा? दत्तक योजनेचा. खरं सही करा. काय आहे, आम्हाला स्टेटमेंट द्यायला लागतं, उपयोगी पडेल त्यावेळी. इथे दुसऱ्या कोणीच मुलींना दत्तक घेतलेलं नाही आहे. नील स्टेटमेंट पाठवलं ना की शिक्षणाधिकाऱ्यांचं मत वाईट होतं. द्या, प्लीज द्या, फक्त स्टेटमेंटसाठी म्हणून द्या. मीही नोकरी करत होते. स्टेटमेंट नामक कागदाचा अंमल कसा चालतो हे मला माहिती होतं. मी मुकाट्यानं सही केली. गौतमीची परीक्षा झाली. ती पहिलीतून दुसरीत गेली. मी तिला वचन दिल्याप्रमाणे रंगपेटी आणून दिली. एक फ्रॉकही शिवला. पुढे मे महिना आला. एक दिवस गौतमी खूप उशिरा आली. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. तिच्या अंगावर माराचे वळ होते. तिच्या हाताला डाग दिल्याच्या खुणा होत्या. मी तिला त्याबद्दल विचारलं. उत्तर न देता ती कामाला लागली. दुपारी मी पेपर वाचत पडले होते. प्राचीने पत्ते काढले. ती गौतमीला म्हणाली, बदामसात खेळायला येतेस? आई पण येईल, तिघी खेळू. चल गौतमी, तुलाही बरं वाटेल. मी पेपर दूर केला. ॲज अ पार्ट ऑफ हर ड्युटी गौतमी खेळायला बसली. तिच्या अंगावरचे वळ मला अस्वस्थ करत होते. माझं लक्ष लागेना. मी हळुवार स्वरात विचारलं, गौतमी, कुणी मारलं ग? वडिलांनी. का? मी शाळेत जाते ना, ते त्यांना कळलंय. म्हणजे तू ते त्यांना सांगितलंच नव्हतं? नाही सांगितलं. का? त्यांनी मला शाळेत जाऊ दिलं नसतं. मग तू आता काय करणार आहेस? मी शाळेत जाणार आहे, जाणारच आहे. त्यांनी मला किती बी मारलं ना तरी चालन, डाग दिले तरी बी चालतील. मी जाणार शाळेत, मी शिकणार. मला शाळा लय आवडती.
तिचे डोळे निश्चयानं चमकत होते. अंगावरच्या दुखणाऱ्या वळांची आणि आग होत असलेल्या डागांची तिला पर्वा नव्हती. अचानक तिचे डोळे चमकले. तिने खाली मांडलेल्या पत्त्यांकडे निरखून पाहिलं. पूर्ण खात्री करून घेत ती म्हणाली, 1 पेज वॉर्निंग, शुअर. तिचं ते इंग्रजी वाक्य. तिचे उच्चार ओबडधोबड होते, गावंढळ होते, पण त्यामागचा आत्मविश्वास सराईतासारखा होता. 1 पेज वॉर्निंग, शुअर. पुढच्या पिढीतल्या अशा अनेक गौतमी शिकणार होत्या. फक्त याच पिढीतल्या गौतमींना हाल अपेष्टा सोसाव्या लागणार होत्या. संक्रमण काळात वावरणाऱ्या प्रत्येक पिढीला त्या सोसाव्याच लागतात. पण पुढच्या पिढीतल्या गौतमींचं शिक्षण नक्की होईल. 1 पेज वॉर्निंग, शुअर. बास, फक्त एक पान लागलं की झालं. गौतमीचं एक पान जे शुअरली लागणार होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नीता गद्रे लिखित कथा 1 पेज वॉर्निंग, शुअर. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअरही करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा, कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.